रॉयल कार्बन ब्लॅक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि फिन्स्टर ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड या दोन प्रदूषण निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात वयाळ ग्रामस्थांनी शनिवारी उरण विधानसभेचे आमदार महेश पालदी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी आमदार महेश पालदी यांनी येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तात्काळ प्रश्न मार्गी लावू, तसेच पुढील अधिवेशनातही या समस्येबाबत आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली। खालापूर तालुका हा औद्योगिक वसाहतीचा असून अनेक प्रकारचे उद्योग कारखाने आहेत। खालापूर तालुक्यात वानिवली गावाजवळ हे 2 कारखाने आहेत। या ठिकाणी टायर पायरोलिसिस ही प्रक्रिया केली जाते। यातून निर्माण होणारा कार्बन हवेत पसरून या परिसरात भयंकर प्रदूषण निर्माण होत असल्याची तक्रार वयाळ ग्रामस्थांनी प्रदूषण मंडळ, खालापूर तहसीलदार, खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रसायनी उपविभागीय अधिकारी कर्जत यांना लेखी पत्र दिले आहे। या परिसरात घरावर, झाडांवर आणि माणसांच्या अंगावर कार्बनचे कण पडत आहेत। गेली काही वर्षे येथील आंब्याच्या झाडाला मोहर देखील आला नसून श्वसन आणि खोकल्यांचा भयंकर त्रास सुरू आहे। तसेच कोणती वस्तू घराच्या बाहेर ठेवणे अवघड झाले आहे। कपडे सुकत घालण्यापासून वाळवण देखील घराबाहेर ठेवता येत नाही। या कारखान्यांचे प्रदूषित पाणी देखील नदीत सोडले जाते। पूर्वी या नदीचे पाणी ग्रामस्थ वापरत होते। आज मुकी जनावरे देखील पाणी पित नसल्याने त्यांचीही वणवण सुरू आहे। हे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या दोन्ही कंपन्या कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास हे कारखाने हटवण्यासाठी ग्रामस्थांना तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे।